तुम्हाला न्यू ब्लॉग आपण खूप दिवसानंतर आता भेटलो आहे. मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला आता मी बाहेर दाखवतो किती ऊन आहे सध्या. तर तुम्हाला वाटते तुम्हाला इकडे कसं असतं ना, आत्ता सध्या का नाही उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये का नाही आता खूप जास्त ऊन आहे. उन्हाळा म्हणजे उन्हाळा नाही चालू, पावसाळा चालू आहे आणि त्यामध्ये खूप ऊन आहे. मी आता माझ्या मामाच्या घरी आलो, माझ्या मम्मीच्या घरी आणि आजीच्या घरी आलं नाही. इथं दिसत असताना आता आजी चपात्या लाटत आहे. इथं एकदम गोल गोल चपात्या. आताच माझा चहा नाश्ताही झाला आणि चहा नाश्ता नाही झाला म्हणजे चहा आणि बिस्किट खाल्लं आणि त्यानंतर आता इथं जेवण तयार होत आहे. तर हां मम्मी, म्हणजे मी मम्मीच बोलतो आईला. आता इथं चपाती होत आहे. तर भाजी काय आज सांग. बटाट्याची भाजी आणि चपाती. तर बटाट्याची भाजी हीच बहुते बटाट्याची भाजी आहे आणि नाही तिकडं हां हे वरण होतं. हे वरण होतं आणि ही बटाट्याची भाजी आहे. इथं तुम्हाला नंतर खायची वेळ दाखवतो. आणि ही आहे चपाती. इथं चपाती होत आहे आणि बटाट्याची भाजी सुकी ओली भाजी ना. हां ओली भाजी बटाट्याची रस्सा भाजी आहे. मी सुकी भाजी कर म्हणलेलो पण जाऊ द्या, सुकी भाजी काही केली नाही आता. हा मग मी सुकी भाजी करायला सांगितलेली पण जाऊ द्या. चपाती बघा हां चपाती बरोबर आता चपाती चुरून खायला आता. त्या भाजी रसा भाजी मध्ये चुरून खायचं. रस्सा भाजीमध्ये चुरून खायचं. छान दिसते. येस खाऊत आपण. आता किती वाजले? आता टाइम 12 वाजले. बघा आता घड्याळाचा आवाज येत असेल तुम्हाला. टंग टंग असा आवाज येतो ना, तो घड्याळाचा आवाज आहे. ते टाईम वगैरे सांगतो. म्हणजे कसं 12 वाजले का नाही, 12 वाजता काटा गेला का ते 12 वेळा तसं टंग टंग तसं 12 वेळा ते वाजतं असं ते आहे. बरोबर हां बरोबर आहे. तर जर आता जेवण करता जेवण झाल्यानंतर नाही चला हा तर घरात आता चपाती झाली आहे. मग आता आपल्याला ते जे चपाती भाजी झाली आहे तर त्यासाठी आपल्याला मग तो एक ताट घेऊता आणि इथून हे एक ताट घेऊता. म्हणजे कसं एका ताटामध्ये चपाती एका ताटामध्ये भाजी, म्हणजे कसं एकदम सुरळीमध्ये. वरण नाही वरण नको, मला वरण आवडत नाही. एवढंच आपण घेऊता चपाती घेऊता चपाती आणि इकडं आहे भाजी. भाजी दे बरं, तूच दे भाजी. येस साईडला गेलं काय मीच घेतो भाजी, काय हरकत नाही बोलायला. ही भाजी आहे, थोडीशीच घ्यायची भाजी आपल्याला, एवढी भूक नाही. थोडं हलवून घेऊया मिक्स करून. हलवून घे. हो हां एवढी भाजी आपल्याला बास होईल. त्याच्यावर झाक दे बरं. तर आपण घेतली आहे एवढी भाजी घेतली आहे आपण आणि ही येस चपाती आपण आता ह्याच्यावरती ठेवता उचलूता आणि घेऊन निघूता आपल्या. हा येस मॅन असं एकदम आपलं भारी चाललं आहे. हां तर आता आपण एक काम करतो, टी व्ही लावतो. इथं आपला टी व्ही आहे एकदम भारीवाला. आपण टी व्ही लावतो. हां लाईट आली मगाशी ना, लाईट नव्हती घरामध्ये. आत्ता कधी ते काय माहिती लाईट आली आहे. लाईट नव्हतीच. आता टी व्ही लावतो आपण. किंवा नाही समोर वगैरे असं नाही थांबा. टी व्ही इज ऑन, लेट्स यू सी इट. ओके आपण आता खाली बसून आता मग तुम्हाला माहिती का, आता लावायची महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि टी व्ही बघत बसायची. म्हणजे जेवण वस्तूपर्यंत कारण त्यानंतर मी आता मोबाईल वगैरेच बघत बसणार दिवसभर जेवढं काय. तर आज मी खूप दिवसानंतर ना ब्लॉग बनवत आहे. लई दिवसाला ब्लॉग आवाज लई झाला. ओके ते जाऊ द्या. जोक सपाट आपण काय करू गार्डियनमध्ये जाऊ, गाईडमध्ये जाऊ. गाईस इथं तुम्ही बघू शकता. शिव इकडे इकडे चू सांग तुझं इंट्रोडक्शन दे. तुझं व्हिडिओ बनवला मी. व्हिडिओ बनवत आहे. तू कोण आहे सांग की. कोण आहे? श्रेया. तुझं नाव काय?
कुठली आहेस? हां तर काहीच ही माझ्या मामाची मुलगी आहे श्रेया. आता टी वरती सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा लावित आहेत. ते मला दिसत नाही ते कुठे नेऊ. शिव थोडी साईडला वर थोडीशी. आम्ही लाडानी शिव वगैरे म्हणतो आम्ही. घरातले सगळे लाडानी शिव म्हणतो. सगळं मला हास्य जत्रा पाहिजे कुठे हास्य जत्रा. हास्य जत्रा हास्य जत्रा हास्य जत्रा हां इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा. येस ओके. साईडला 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 हां महाराष्ट्राची हास्य जत्रा. आता आपण जेवण करू का? भाजी ना खूप भारी झालेली आहे. आता शेवटी आजीने भाजी बनवली त्यामुळं भाजी खूप भारी झालेली आहे. तर आजीचं हातचं जेवण म्हणजे का खूप भारी असतं. त्यावर महाराष्ट्राच्या हास्य जत्रा बघत आहे. खूप भारी लागत आहे जेवण पण. बटाट्याची भाजी. तर आता होता दिवसभर काय होते आपण भेटूचा नंतर तो बाय.